बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक आहेत. हत्येचा आका मंत्रिमंडळात असून त्याची हक्कलपट्टी करा अशी मागणी आव्हाडांनी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक इशारा दिलाय. पाहूया. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या अति निर्घुण हत्येवरून सलग चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. या हत्येमागे मंत्रिमंडळातील एक आका असून मास्टरमाइंड वाल्मिक कराडला अटक करा, नाहीतर जनताच रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. ह्याचं नाव 302 मध्ये आलं पाहिजे. ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे. वाल्मिक कराडला दादा अटक जर झाली नाही तर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात रे अध्यक्ष महोदय. कायदा आणि सुव्यवस्थेचा ही सांभाळणं अवघड होऊन गेलं अध्यक्ष महोदय. पवनचक्कीत 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही मारहाण आणि अति रक्तस्रावाचा उल्लेख आहे. छाती, डोकं, हात, पाय, चेहऱ्यावर जबर मारहाण झाली. चेहरा, डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा निळा पडला होता. संतोष देशमुखांचा मृत्यू हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीजमुळे झाला. जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुखांच्या शरीरातून अति रक्तस्राव झाला. पोस्टमॉर्टम ज्या डॉक्टरनी केलंय त्या डॉक्टरचं सांगणं असं होतं की एकही शरीरामधला अवयव त्यांचा जे काही आहे पूर्ण चेंदामेंदा झालेला होता. त्यांच्या बरगड्या असतील, त्यांच्या किडन्या असतील, लिव्हर असेल, एकही अवयव पूर्ण त्याला इतका मार दिलेला होता, त्याचा पूर्ण मध्ये चेंदामेंदा झालेला होता. 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो. इतका बेरहमीने मारला त्याला. अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला. अध्यक्ष महोदय डोळे लायटरने जाळलेत. अध्यक्ष महोदय लायटर वापरलाय, डोळे जाळलेत. अध्यक्ष मुख्यमंत्री विधानसभेत सरपंच हत्येच्या घटनेवरून विस्तृत अद्याप बोलायचंय, मात्र खंडणीचा उल्लेख करून त्यांनी इशारा दिलेलाच आहे. जी घटना मस्साजोगमध्ये घडली त्याचं मी उत्तर नंतर देणार आहे. पण अशा प्रकारे जर आमच्याकडल्या गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारचे प्रकार झाले तर इंडस्ट्री येणार नाही. म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात. आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते. जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करू. संतोष देशमुखांना मारहाण करून त्यांच्यावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ सुद्धा आकाला कॉलवरून दाखवत होते असं आव्हाडांचं म्हणणं आहे. म्हणजे एवढा माणूस क्रूर असू शकतो. जो माणूस मारताना ह्याच्यावर बघतोय, म्हणजे काय ते व्हिडिओ कॉलिंगवर, हे त्या माणसाला किती अशी आत्मन क्रूर हे वाटत असेल, एक विकृत मानसिकता. म्हणजे जर तो माणूस त्याच्या तोंडात लघवी करताना व्हिडिओ बघत असेल तर तो माणूस कसा असेल हो. त्याचा डोळा जेव्हा जाळला तेव्हा जो माणूस बघत होतो कसा, म्हणजे किती क्रूर मानसिकता असेल. ज्या वाल्मिक कराडांच्या अटकेची मागणी बीडचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश धस करत आहेत, त्यांच्यावर हत्येशी संबंधित पवनचक्की प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र हत्येच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल नाही. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा खास माणूस असल्याचा आरोप विरोधकांचा आहे आणि स्वतः मुंडेंनीही ते मान्य केले. बीड जिल्ह्यात याच वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा असल्याचा दावाही पटोले सुरेश धस यांनी केलाय. आज वाल्मिक कराड नावाच्या माणसाने या 2-4 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केलेत लोकांवर. तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही. खोटे गुन्हे 200 लोकांवर गुन्हे दाखल केलेत.
अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे. तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला. म्हणजे बुड्डी का बाल मिळायचे ना जुन्या काळात, गर्दी गंमत देखो बुड्डी का बाल वगैरे, ते असं घंटे बिंटे वाजवायचे. तशा पद्धतीनं 307च्या केसेस कोणावरती लादल्या गेल्यात. जरा रेकॉर्ड काढावं. मी आमच्या बीडच्या एसपींना रेकॉर्ड मागितलंय की चण्या फुटाण्यासारख्या 307 किती दाखल केलेल्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने दाखल झाल्यात, कोणाच्या सांगण्यावर दाखल झाल्यात, आणि विनाकारण मारायचं त्यांनीच आणि गुन्हे दाखल करायचे. विधानसभेत जितेंद्र आव्हाड आणि स्वतःचंच सरकार असतानाही भाजपचेच आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण ताकदीनं लावून धरलंय. वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये. वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे. आता डॉन कोण हे विचारू नका. डी तर समजतं की नाही कोण, डी फॉर डॉन. मी अजून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे किंवा वाल्मिकांना यांचं नाव मी घेतलेलंच नाही. त्याच्यामुळं ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांना सर्व काही बोलण्याचा अधिकार आहे. मी कोणाचा रिझाईन मागितलेला नाही. कुणी मंत्री झाले म्हणून मला काही वाईट वाटलेलं नाही. त्याच्यामुळं सरपंच हत्येतला डॉन हा डी असल्याचं आव्हाड म्हणाले. मात्र 2 दिवसांआधी उघडपणे आव्हाडांनी वाल्मिक कराडांशी मंत्री धनंजय मुंडेंचे संबंध आहेत असं सांगून मुंडेंचं नाव घेतलेलं. त्यांचा संबंध आहे ना वाल्मिक कराडांशी. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे पंकजाताईंनी जाहीर भाषणात सांगितलंय. बीडच्या सरपंचाच्या हत्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन करणार आहेत. मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाही असा विश्वासही सुरेश धस यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कोणालाही सोडणार नाही, एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे. आता वाल्मिक कराडसह मंत्री धनंजय मुंडेंवरूनही जे आरोप होत आहेत त्यावरून फडणवीस त्यांच्या पुढच्या निवेदनात काय म्हणतात कळेल. बीडहून महेंद्र मुधोळकर सह विनायक डावरू, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.